राज्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरलेली ही नगरपंचायतीची बातमी। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे आणि आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढची कार्यवाही होणार आहे। याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केलेले आहेत। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची ही निवडणूक बिनविरोध झाली होती आणि याच्या विरोधात राज्यभर इथल्या दहशतीची एक मोठी चर्चा सुरू झाली। आता या निवडीला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि सुधारित कार्यक्रमानुसार इथं पुढची कार्यवाही होणार आहे। त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक कधी होणार याबाबत आज सविस्तर स्पष्टता येणार आहे। एकदा आपण पाहूया अनगरचं हे नेमकं प्रकरण काय आहे ते। तर अनगर नगर अध्यक्षपदासाठी एकूण 3 अर्ज आलेले होते। नगराध्यक्षपद अर्ज भरण्याआधी मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। उज्ज्वला थिटेंवर अर्ज भरण्यासाठी दबाव होता, अर्ज न भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता। भाजपकडून प्राजक्ता पाटील, राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे, अपक्ष सरस्वती शिंदे यांचा अर्ज आलेला होता। सशस्त्र पोलिसांच्या गराड्यामध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज सादर झाला। अर्ज छाननीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाला आणि तिथेच या संपूर्ण प्रकरणाला ट्विस्ट आला। नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंची निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली। भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली। तर अशा प्रकारे हे अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठीचा सगळा ड्रामा झाला आणि त्यामुळे ही निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आणि आता या निवडीला स्थगिती मिळालेली आहे। त्यामुळे या संदर्भातली स्पष्टता आता आज येईल। नेमकं त्यामुळे पुढे काय होणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून होते। आपण थेट जाऊया अभिषेककडे। अभिषेक, खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं होतं या निवडणुकीमुळे, मात्र ही निवडच आता स्थगित झाली, त्यामुळे सगळं प्रकरण पुढे कसं जाणार याबाबत बरंच औत्सुक्य निर्माण झालंय। काय नेमके या संदर्भात तपशील आहेत? निश्चितच आपण जर पाहिलं तर अनगर नगरपंचायतीची जी निवडणूक आहे ती राज्यभरात गाजलेली होती। खरं तर भाजपा आणि अजित पवार पक्षामध्ये मोठा संघर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळाला। अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या विषयावरून हा जो वाद आहे थेट न्यायालयात पोहोचला आणि खरं तर आपण पाहायला गेलं तर आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल अनगर नगरपंचायतीची जी निवडणूक आहे त्याला स्थगिती दिलेली आहे। मात्र एकंदरीत ही स्थगिती आपण जर पाहिली तर ही तांत्रिक दृष्ट्या जी प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम सुरू आहे। अजित पवार पक्षाच्या ज्या उज्ज्वला थिटे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता, त्यावरून त्यांनी न्यायालयात धाव ही घेतली होती। खरं तर न्यायालयाच्या निकालाला उशीर झाला, त्याच्यामुळं निवडणूक आयोगाकडनं जे बिनविरोधाची घोषणा होणार होती त्याला थोडासा उशीर झाला आणि निवडणूक आयोगाची आता जी नवीन आदेश आलेला आहे त्या नवीन आदेशानुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे। एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर अनगर नगरपंचायतीची निवडणूक ही बिनविरोधच आहे, मात्र त्याची जे प्रक्रियेनुसार घोषणा अद्याप होणं बाकी आहे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक राज्यभरात गाजताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। निश्चितच अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।